हॅलो एव्हरीवन. आता आपण सेकंड चॅप्टर बघणार आहोत फर्स्ट युनिट मधला थेरीज ऑफ एंटरप्रेन्योरशिप. तर याच्यामध्ये आपण रेफरन्स व्हिडिओ बघितलेत काही. तर आपण या टॉपिक मध्ये 5 थेरी बघणार आहोत. पहिले इनोव्हेशन थेरी ऑफ स्क्रम्प्टर. तर त्याच्यामध्ये Scrumter introduced a concept of innovation as a key factor in entrepreneurship, in addition to assuming risk and organizing factor of production. Scrumter defined entrepreneurship as a creative activity. So, in short, he defines entrepreneurship in his world, one who seeks to reform or revolutionize the pattern of production by exploiting an innovation or more generally an untried technological possibility for producing a new commodity or producing an old one in a new way by opening up a new source of supply of material or a new outlet of products. आता स्क्रम्टरची जी थेरी होती तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या थेरीमध्ये काय सांगितले तर इनोव्हेशनला जास्त इम्पॉर्टन्स दिलाय आणि त्याच्यामध्ये आता पुढचे पॉइंट्स बघूच आपण. पण डेफिनेशन आता जे सांगितले तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन एकतर प्रोडक्शन प्रोसेस मध्ये किंवा टेक्नॉलॉजी मध्ये किंवा रॉ मटेरियल सप्लाय जो आहे तर त्याच्यामध्ये इनोव्हेशन करणं म्हणजे तो एंटरप्रेनर म्हणून तो कन्सिडर करत होता अकॉर्डिंग टू थेरी. आता नेक्स्ट जे आहे नेक्स्ट त्याचे 5 कॅटेगरीज त्यांनी जे सांगितल्या त्याच्यामध्ये फर्स्ट होता the introduction of new products with which consumers are not yet familiar or introduction of new quality of an existing product. तर फर्स्ट पॉइंट मध्ये तो काय सांगतोय की एकतर असं प्रोडक्ट बनवा की जे कन्झ्युमरला माहीतच नाहीये, त्यांच्यासाठी ओळखीचं नसेल ते किंवा त्यांना त्या प्रोडक्टची गरज तयार करून द्यायची, नवीन प्रोडक्ट बनवायचं किंवा एक्झिस्टिंग असलेल्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे आता जे काही प्रोडक्ट आहेत तर त्याच्यातच काहीतरी वेगळेपणा आणून त्याच्यात वेगळी क्वालिटी देऊन ते प्रोव्हाइड करा. ठीक आहे, तर हे होतं अबाउट प्रोडक्ट. सेकंड पॉइंट मध्ये तो म्हणतोय द इंट्रोडक्शन ऑफ न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन दॅट इज नॉट येट टेस्टेड बाय एक्सपिरियन्स इन द ब्रांच ऑफ manufacture concern, which need by no means be founded upon a discovery scientifically new and can also exist in new way of handling a commodity commercially. आता मेथड ऑफ प्रोडक्शन मेथड मध्ये इनोव्हेशन आणणं म्हणजे एखाद्या गुड मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सर्व्हिस प्रोसेस आहे तरी त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणणं की जोपर्यंत म्हणजे ती मेथड आजपर्यंत युजच केली गेली नाहीये तर तशी मेथड इनोव्हेट करणं. नेक्स्ट पॉइंट आहे the opening of new market, that is a market onto which the particular branch of manufacturer of the country's question has no previously entered, whether or not this market has existed before. एक नवीन मार्केट तयार करा की जिथे त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस साठी खूप जास्त डिमांड येईल. एक नवीन मार्केट तयार करणं पहिला होता पॉइंट, नवीन प्रोडक्ट तयार करणं दुसरा होता प्रोडक्शन, तिसरा आहे नवीन मार्केट क्रिएट करणं की जिथे कस्टमर्स अट्रॅक्ट होतील की तिथे नंबर ऑफ प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस अवेलेबल होतील. न्यू मार्केटची आयडिया आपण आता जे ई कॉमर्स शिकतो आपण तर थ्रू इंटरनेट, आता हे पण मार्केट प्लेसच आहे ही एक.
की ई मार्केट प्लेस म्हणू शकतो आपण, की आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो कुठलेही प्रोडक्ट. आता हे नवीन मार्केट तयार झालेलं आहे. आधी आपल्याला फिजिकली मार्केटमध्ये जाऊन प्रोडक्ट सिलेक्ट करून मग ते परचेस करणं, हा पार्ट जाऊन आता आपण ऑनलाईन ऑर्डर करतो. नेक्स्ट आहे न्यू सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियल सप्लाय जो आहे तर त्याचा नवीन सोर्स जनरेट करणं किंवा बनवणं. आता ह्याचं जर एक्झाम्पल कन्सिडर करायला गेलात तर आपण व्हेइकल्स बघतो. तर व्हेइकल्स आयदर पेट्रोल किंवा डिझेलवर चालतात. तर इनोव्हेटिव्ह वे काय आहे, इनोव्हेटिव्ह आयडिया काय आहे की इलेक्ट्रिसिटीवर ते तयार करणं. इलेक्ट्रिसिटीवर ते चालतील म्हणजे चार्जेबल असतील असे व्हेइकल्स तयार करणं, हे इनोव्हेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट the Scrumter's theory proposed that an entrepreneur sees the potential profitable opportunities and exploits them. He was of the view that an entrepreneur does not only desire to raise his consumption standards by earning handsome profit, but aspire to find a private dynasty also. Therefore, according to Scrumter, an entrepreneur is one who innovates, raises money, collects input, organizes talent, provides leadership, and sets the organization. आता ह्या पॉइंट्स मध्ये काय काय पॉइंट कव्हर झाले तर एक तर एंटरप्रेनर त्याला अकॉर्डिंग टू स्क्रमटर जो इनोव्हेटर आहे तो एंटरप्रेनर आहे. त्याच्यानंतर जो मनी रेज करतो, वाढवतो. ठीक आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट मधून मनी गेन करणं. मग इन्व्हेस्टमेंट डिसिजन असेल किंवा ते इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, प्रोडक्ट आहे किंवा हे 4 क्रायटेरिया आपण आता सांगितले की त्याच्यातून प्रॉफिट गेन होणं. त्याच्यानंतर कलेक्ट इनपुट, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑर्गनाइज करणं. तर एखादी गोष्ट नवीन करायची असेल तर त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट आले, मग त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, फंडिंग आहे, तर ते कलेक्ट करणं. त्याच्यानंतर ऑर्गनायझेस टॅलेंट. ऑर्गनायझेस टॅलेंट मध्ये आपण HR मध्ये किंवा बाकीचे पण सब्जेक्ट्स आहेत स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये. तर त्याच्यामध्ये पुलिंग ऑफ टॅलेंट और हायरिंग टॅलेंटेड पर्सन. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये अशी लोक अशा लोकांना जॉबवर घ्यायचं किंवा त्या प्रोजेक्टवर अपॉइंट करायचं की ते त्या प्रोजेक्ट मध्ये प्रॉपरली त्यांचं नॉलेज युटिलाइज करू शकतील. ठीक आहे. म्हणजे एक्सपर्टाईज असतील त्या त्या एरियामध्ये. फॉर एक्झाम्पल एखादा जर प्रोजेक्ट असेल की जो त्याच्यामध्ये बजेट करण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर एका मूवीचं एक्झाम्पल देईन की मिशन मंगल नावाचा एक मूवी आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जी टीम असते त्यांची, तर ते ज्युनियर असतात. ठीक आहे. म्हणजे 2 सिनियर पर्सन आणि त्यांच्या अंडर काम करणारे सगळे ज्युनियरची टीम असते. पण त्यांच्यामध्ये जे टॅलेंट असतं त्याची जाणीव त्यांना करून दिल्यानंतर किंवा त्यांना तो स्पार्क आहे, त्यांचं मोटिवेशन रेज झाल्यानंतर ती लोक इतक्या स्पीडली काम करत असतात आणि म्हणजे त्यांचं टॅलेंट जे आहे ते युटिलाइज केलं जातं. ठीक आहे. मग ते जेव्हा मूवी बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बजेट आहे किंवा ते मिसाईलचं वेट असेल किंवा त्याचे जे पार्ट्स आहेत तर ते कुठले यूज करायचे, मटेरियल कुठलं यूज करायचं, बऱ्याचशा गोष्टी ते मॅनेज करतात. नेक्स्ट आहे आता इथे त्यांनी
डायग्राम दिलंय इनोव्हेशन थेअरीची. की इनोव्हेशनचे चार क्रायटेरिया किंवा जे एरिया आहेत ते आपण बघितले. प्रोडक्ट, मेथड, मार्केट आणि सोर्स ऑफ सप्लाय. इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी, देन एक्सप्लोर प्रॉफिटेबल बिझनेस अपॉर्च्युनिटीज आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता ही थेअरी जी आहे तर ती चेंजेस 4 एरियामध्ये आणू शकते. तर त्याच्यातला पहिला आहे एक्सपान्शन ऑफ गुड्स अँड प्रोडक्ट्स. एक्सपान्शन ऑफ गुड्स अँड प्रोडक्ट्स मध्ये एकतर प्रोडक्ट मध्ये इनोव्हेशन आलं तर गुड्स किंवा प्रोडक्ट्स, नवीन गुड्स किंवा प्रोडक्ट्स युटिलाइज करायला मिळतील, मार्केटमध्ये येतील. दुसरं प्रोडक्टिव्हिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सच एज फायनान्स, लेबर, मटेरियल. आता ऑप्टिमम युटिलायझेशन होईल जर टेक्नॉलॉजिकल चेंज झाला किंवा आयडिया चेंज झाली. नेक्स्ट आहे इनोव्हेशन इन प्रोडक्शन सच एज टेक्नॉलॉजी, प्रोसेस चेंजेस अँड इन्क्रीजिंग ह्युमन रिसोर्स प्रोडक्टिव्हिटी. आता त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन किंवा टेक्नॉलॉजिकल चेंज, प्रोसेस चेंज किंवा HR प्रोडक्टिव्हिटी. तर त्याच्यामध्ये जे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ टॅलेंट हा HR रिसोर्स प्रोडक्टिव्हिटीवर येईल. की एकाच पर्सन मध्ये मल्टिपल एरियाज असतात की जो त्याच्यामध्ये वर्क करू शकतो इफिशियंटली. तर त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यायचा. दुसरं आहे टेक्नॉलॉजी किंवा प्रोसेस. काही फॅक्टरीज मध्ये कन्व्हेअर बेल्ट यूज केल्या जातात किंवा आता नवीन जर बघायला गेलो तर ट्रॉलीज किंवा रोबोट्स असतात की सामान इकडून तिकडे नेण्यासाठी. तर ही पण प्रोसेस मधलाच चेंज आहे. त्याच्यानंतर इनोव्हेशन इन मार्केटिंग एरिया सच एज composition of the market, size of the market and new markets. The composition of the market or size or new market, in short मार्केटची कंडिशन जी आहे तर ती चेंज करणं किंवा टोटली डिफरंट मार्केट तयार करणं. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात जसं की नेहमीच्या आता काही गोष्टी असतात तर त्या नेहमीच्या बाजारात मिळत नाहीत, त्याचे मार्केट कम्प्लिटली वेगळे आहेत. म्हणजे जे हॉर्सेस आहेत तर त्यांचं बाईंग आणि सेलिंग होतं त्याच्यासाठी वेगवेगळे मार्केट असतात. किंवा जनावर जे आहेत शेतकरी जे वापरतात शेतीच्या कामासाठी, जसं गाई, म्हशी किंवा बैल आहेत तर त्यांचं वेगळं मार्केट असतं. म्हणजे हा मार्केट एरियाच डिफरंट आहे. ठीक आहे. तसं मार्केट तयार करणं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे नीड फॉर अचिव्हमेंट थेअरी ऑफ मॅकलेलन. मॅकलेलनची थेअरी 2 फॅक्टर्स थेअरी आहे, त्याच्या 2 फीचर्स थेअरी आहे. त्या थेअरीमध्ये मॅकलेलनचं म्हणणं असं आहे की एक कुठल्याही पर्सनच्या 3 नीड्स असतात. अकॉर्डिंग टू हिम अ पर्सन एक्वायर्स 3 टाइप्स ऑफ नीड ॲज अ रिझल्ट ऑफ वन लाईफ एक्सपिरियन्स. मोटिवेशनसाठी असेल किंवा एखादा गोल अचीव करण्यासाठी असेल किंवा कुठलीही गोष्ट करण्यासाठी, म्हणजे आपण मोटिव्ह जे म्हणतो तर त्याच्यासाठी त्याचे 3 क्रायटेरिया त्यांनी सेट केलेत. पहिला आहे नीड फॉर अचिव्हमेंट दॅट ड्राइव्स टू एक्सेल, ऍडव्हान्स अँड ग्रो. सो in that area, the people who have the drive to excel, they want to do something different from others. They like competition and always want to stay on the top. They like jobs where there is a personal responsibility, moderate risk and feedback related to their work. आता नीड फॉर अचिव्हमेंट मध्ये ह्या एरियामध्ये जे लोक असतात तर त्यांचे मोटिव्ह
सेट असतात की त्यांना त्यांचं नॉलेज जे आहे किंवा त्यांचं टॅलेंट एक्सप्लोर करायचं असतं, यूज करायचं असतं फुल्ली. त्याच्यानंतर त्यांना कायम टॉपला राहायला आवडतं की म्हणजे ऑर्डिनरी वर्क करायला आवडत नाही. म्हणजे मॅनेजरियल लेवलचे काम असेल किंवा बॉस ही जी लेवल आहे की प्रमोशन घेत जाणं आणि त्या पोझिशन्स पुढे पुढे जाणं की एक्झिक्युटिव्ह वरून समजा सिनियर झाला, त्याच्यानंतर मॅनेजर झाला, त्याच्यानंतर मग व्हीपी झाला, मग प्रेसिडेंट झाला, तर ही आहे अचिव्हमेंट. तर ह्या गोष्टी त्या पर्सनला मोटिवेट करत असतात. आता ह्या पर्सनला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण अथॉरिटी म्हणू शकतो की अथॉरिटी हातामध्ये हवी असते, रिस्पॉन्सिबिलिटी हवी असते. त्याच्यानंतर रिस्क बेअर करू शकणारा पर्सन असतो, तशी पर्सनॅलिटी असते. आणि त्या पर्सनला पॉझिटिव्ह फीडबॅक आवडतो त्याच्या कामाबद्दल. जनरली म्हणजे प्रेज केलं जातं ना की हा छान काम केलं किंवा ह्याच्यामुळे कंपनीचं प्रॉफिट झालं किंवा ह्या सजेशनमुळे जास्त फायदा झाला. नेक्स्ट आहे नीड फॉर पॉवर that drives to dominate or influence other and situations. Desire to have impact on others. They like to control and influence others. They are always concerned about their status and prestige. आता पॉवरचा यूज करणारे लोक जनरली आपण पॉलिटिकल लिडरशिप मध्ये बघू शकतो की डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी असते, लोकांना इन्फ्लुएन्स करायला आवडतं किंवा सिच्युएशन जे असते तर ती ड्राईव्ह करतात, त्याच्यावर कंट्रोल करायचं काम करतात. नेक्स्ट आहे नीड फॉर अफिलिएशन, अ ड्राईव्ह फॉर फ्रेंडली अँड क्लोज इंटरपर्सनल रिलेशनशिप. आता ह्याच्यामध्ये वॉन्ट्स टू बिलॉंग टू द ग्रुप, wants to be liked, and will often go along with whatever the rest of the group want to go. Favor collaborative over competition, doesn't like high risk. आता affiliation मध्ये असणारी लोक जी आहेत तर ती फ्रेंडली नेचरची असतात, त्यांना ग्रुप मध्ये काम करायला आवडतं. त्याच्यानंतर म्हणजे टार्गेट ओरिएंटेड वर्क करण्यापेक्षा सगळ्यांसोबत वर्क करणं आणि सगळ्यांसोबत पुढे जाणं, ह्या टाईपची ती लोक असतात. आता ह्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी जी आहे तर ती थोडी कमी असते. त्याच्यानंतर ही लोक जास्त रिस्क घ्यायला पुढे जात नाहीत. हाय रिस्क जी असते तर ती अवॉइड करायला बघतात किंवा कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा कॉम्पिट करण्यापेक्षा आपलं आपलं काम करावं ह्या मताची असतात. आणि कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी कोलॅबरेशन करायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. म्हणजे भांडण करण्यापेक्षा सरळ समेट करून टाकायचा, डील करून टाकायचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे लेबनस्टन्स एक्स फॅक्टर थेरी. Originally, the theory developed for another purpose has recently been applied to analyze the role of entrepreneur. आता एंटरप्रेनरच्या रोलसाठी ही थेरी अप्लाय होतीये. त्याच्यात थेरीचे मोटिव्ह किंवा 2 रोल्स जे आहेत तर ते आहे की अ गॅप फिलर और एन इनपुट कम्प्लिटर. जी थेरीमध्ये आता हे 2 पॉइंट्स बघितल्यावर डायग्राम लक्षात येईल. रुटीन एंटरप्रेनरशिप आणि इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनरशिप. रुटीन एंटरप्रेनरशिप deals with normal business functions like coordinating the business activity, and innovative entrepreneurship wherein an entrepreneur is innovative in his approach. It includes the activities necessary to create an enterprise where not all the marketers
markets are well established or clearly defined. आता डायग्राम मध्ये सांगते. एक्स फॅक्टर थेरी जी आहे तर त्याचं इम्प्लिकेशन कुठे होतं, तर गॅप फिलर म्हणजे तुमचा एक्झिस्टिंग रोल जो आहे किंवा एक्झिस्टिंग फंक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये कुठे चुका असतील किंवा तिथे एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नसेल तर तो मिळण्यासाठी तिथे इम्प्लिमेंट होतो. आणि दुसरा जो आहे इनपुट कम्प्युटर रोल ऑफ एंटरप्रेनर, तर त्याच्यामध्ये नवीन इनपुट देणं किंवा ते कम्प्लीट करणं. म्हणजे आता काही प्लॅन्स जे असतात तर ते इनकम्प्लीट असतात, तर ते कम्प्लीट करण्याचं काम जे आहे तर ते ह्या थेरीनुसार होतं. आता ह्या थेरीचं क्रिटिसिझम जर बघितलं तर त्याच्यामध्ये the expect influence which the efficiency has on output of an organization cannot be determined. And next one is less predictable as compared to others. तर ह्याचं आउटपुट किती आणि कसं येईल हे परफेक्टली डिफाईन करता येत नाही, कारण त्या ऑर्गनायझेशनवर किंवा त्याच्या टाईपवर डिपेंड असू शकतं. आणि दुसरं आहे की ह्याच्यामध्ये प्रेडिक्ट करता येत नाही. लेस प्रेडिक्शन आहे की तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळेलच असं नाहीये. जसं बाकीच्या थेरीज मध्ये आपण प्रेडिक्ट करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो, तशी ही थेरी नाहीये. दुसरे फोर्थ थेरी आहे रिस्क बेअरिंग थेरी ऑफ नाईट. त्याच्यामध्ये त्यांनी 4 पॉइंट एक्सप्लेन केलेत, फीचर्स आहेत ते. एक तर एंटरप्रेनरशिप इज अ रिस्क बेअरिंग आणि हा की इलेमेंट आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट, रिस्क क्रिएट्स प्रॉफिट. अकॉर्डिंग टू रिस्क बेअरिंग थेरी the entrepreneurs earn profit because of the undertakes risk. प्रॉफिट कशामुळे होतं, तर रिस्क घेतली म्हणून. दुसरा आहे मोर रिस्क मोर गेन. The degree of risk varies in different industries. Entrepreneurs undertake different degrees of risk according to their ability and uh, inclination. The risk theory propose that the more risk the nature of business, the greater must be the profit earned by it. जितकी जास्त रिस्क घ्याल तितकं जास्त प्रॉफिट मिळेल, तितकं जास्त गेन होईल. तर ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण शेअर मार्केटचं देऊ शकतो. आता तुम्हाला वेल्थ मॅनेजमेंट म्हणून टॉपिक आहे फायनान्सला, तर वेल्थ मॅनेजमेंट मध्ये पण हा पॉइंट येईल की जसं आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन जसे घेतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा काही पैसे आहेत, काही अमाऊंट आहे, आपण कन्सिडर करूया की काही 5 लाख रुपये आहेत, तर ते मला इन्व्हेस्ट करायचे. तर काही पैसे मी बँकेत ठेवेन, काही बॉन्ड्स अँड डिबेंचर्स मध्ये इन्व्हेस्ट करेन, काही गोल्ड परचेस करेन, पॉलिसी घेईन, शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करेन. आता ह्याच्यामधले जे रिटर्न्स आहेत तर ते वेगवेगळे असणार आहेत, कारण अकॉर्डिंग टू रिस्क मला ते रिटर्न मिळणार आहेत. शेअर मार्केट मध्ये गॅरंटी नसते की किती % रिटर्न मिळतील, ठीक आहे. पण शेअर मार्केट जर अप गेलं असेल आणि मला रिटर्न हाय मिळू शकतात, ठीक आहे. ही शेअर मार्केटची सगळ्यात जास्त रिस्क आपण कन्सिडर करतो. तेच जर बँकेमध्ये एफडी करायला गेलं तर रिस्क कमी आहे, मग त्याच्यावरचे जो इंटरेस्ट आहे म्हणजे आपला गेन जो आहे, प्रॉफिट आहे, तर तो कमी असणार आहे. म्हणून मोर रिस्क मोर गेन. नेक्स्ट आहे प्रॉफिट ॲज अ रिवॉर्ड अँड कॉस्ट. Profit is a reward of entrepreneur for assuming risk. Hence, it is also treated as a part of the normal cost of production. आता प्रॉफिट जे आहे तर ते रिवॉर्ड म्हणून ट्रीट केलं जातं बाय एंटरप्रेनरियल पर्स्पेक्टिव्ह. आणि ती कॉस्ट जी आहे तर ती नॉर्मल कॉस्ट म्हणून कन्सिडर केली जाते, कारण ॲझ्युम केलेलंच असतं की इतकं प्रॉफिट होऊ शकतं,
ठीक आहे, आणि ती कॉस्ट युटिलाइज केली जाते, पण ते ॲज अ रिवॉर्ड किंवा मोर गेन म्हणून ट्रीट होतं. नेक्स्ट आहे एंटरप्रेनर्स इन्कम इज अनसर्टन. आता कुठलाही बिझनेस पर्सनेल आहे तर किंवा एंटरप्रेनर आहे तर त्यांचं इन्कम हे सेट झालेलं नसतं. आता ह्या महिन्यात किती प्रॉफिट होईल, नेक्स्ट मंथ मध्ये किती प्रॉफिट होईल, मग त्याच्यामध्ये जर काही लॉस झाला किंवा प्रॉफिट कधी जास्त होतं कधी जास्त कमी होतं, स्लॅक पिरियड असतो काही बिझनेसेसला, तर त्याच्यावरून अनप्रेडिक्टेबल कंडिशन असते की अनप्रेडिक्टेबल कंडिशन म्हणता येणार नाही, पण प्रॉफिटच्या बाबतीत अनप्रेडिक्टेबल प्रॉफिट हे अनप्रेडिक्टेबल आहे किंवा अनसर्टन आहे की ते किती होईल ह्याची गॅरंटी देता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फिफ्थ लास्ट थेरी ऑफ सोशल चेंज बाय हेगन. One important theory of entrepreneurial behavior has been propounded by Hagen, which is referred to as withdrawal of status respect. Hagen has attributed the withdrawal of status respect of a group of genesis of entrepreneurship. आता हेगनने जी थेरी तयार केली तर त्याच्या मागे एकतर मोटिव्ह होतं की जपानमध्ये समुरायमध्ये काहीतरी एक केस झाली होती, तर त्या केसवरून म्हणजे मायनॉरिटीवरून ती केस होती, तर त्याच्यावरून हेगनला ही थेरी सुचली. तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 टाईप सांगितले की त्याच्यामध्ये स्टेटस विड्रॉवल होतं. फर्स्ट आहे डिस्प्लेसमेंट ऑफ ट्रॅडिशनल elite group from its previous status by another traditional supply physical force. Next time, denigration of value symbols through some change in the attitude of the superior group. Next, inconsistency of status symbol with the changing attribution of economic power. And last, non-acceptance of expected status on मायग्रेशन ऑफ इन न्यू सोसायटी. आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे स्टेटस सांगितलं तर पहिलं जे आहे की त्यांची अचानक इकॉनॉमिक कंडिशन आहे तर ती चेंज झाली आहे, म्हणजे त्यांचं इकॉनॉमिक स्टेटस कमी झालंय. त्याच्यानंतर काही एरियाज असे आहेत की ते ऑलरेडी मायनॉरिटी मध्ये आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना रिस्पेक्ट किंवा ते स्टेटस मिळत नाही सोसायटीमध्ये. त्याच्यानंतर जे अथॉरिटी आहेत किंवा काही सुपिरियर पर्सन आहेत तर ते तितका रिस्पेक्ट किंवा स्टेटस त्या लोकांना सोसायटीमध्ये देत नाहीत, किंवा डॉमिनंट पर्सन असतात. तर त्याच्यात जनरली म्हणजे कॉर्पोरेट मधलं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बॉस, ठीक आहे, बॉस डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी असतो बाकीच्या एम्प्लॉईज वर. त्याच्यानंतर आहे नॉन न्यू सोसायटी, की मायग्रेशन झालंय आणि एखादा पर्सन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला असेल समजा, तर तिथे त्याला लगेच ते स्टेटस जे आहे किंवा तो रिस्पेक्ट आहे तो मिळत नाही, तो मिळवावा लागतो. तर आता पुढच्या पॉइंट्स मध्ये त्यांनी काय सांगितलंय की 4 टाईप मध्ये तो स्टेटस ऑन केला जातो. तर म्हणजे 4 पर्सनॅलिटीज असतात की त्या स्टेटस ऑन करतायत की नाही. तर पहिली आहे रिट्रीटिस्ट. म्हणजे ह्या पर्सनॅलिटीज अशा आहेत की entrepreneurs who continues to work in society but remains indifferent to his work or status.
म्हणजे या पर्सनला जर स्टेटस विड्रॉ झालं ना तर काहीच फरक पडत नाही. तो त्याचं काम करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिच्युअलिस्ट. वन हू वर्क्स ॲज पर द नॉर्म्स इन द सोसायटी with no hope of improvement in the working condition or his status. आता ह्या लोकांचा जो स्टेटस किंवा रिस्पेक्ट आहे तर तो गेलेला असतो किंवा कमी असतो. तर ते सोसायटीमध्ये त्यांचं काम करत असतात की जे नॉर्म्स आहेत, जे स्टँडर्ड्स आहेत, पण त्यांनी ते होप सोडून दिलेले असतात की आपल्याला पुन्हा तो रिस्पेक्ट किंवा ते स्टेटस पुन्हा मिळेल. त्याच्यानंतर रिफॉर्मिस्ट. वन हू इज रिबेलियन and tried to bring in a new way of working and new society. रिबेलर असतात ही लोक. बंडखोरी की एखाद्याचे हक्क गेले असतील किंवा आपण मूवीज मध्ये किंवा पॉलिटिकल सिच्युएशन पण बघतो काही. तर काही हक्क मिळवण्यासाठी लोक बंड करून उठतात. मग त्याच्यामध्ये आता बरेच पॉलिटिकल फॅक्टर्स आहेत किंवा सोशल किंवा कम्युनिटी रिलेटेड फॅक्टर्स आहेत. तर ते त्यांचे हक्क मिळवण्यासाठी लढत असतात आणि नवीन सोसायटी तरी तयार करतात किंवा त्यांचे गोल्स जे आहेत तरी ते अचीव करतात एकत्र येऊन. मग त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो आपण काही एक्झाम्पल की मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा बाकी पण बरेच आहेत. नंतर इनोव्हेटर, an entrepreneur who is creative and try to achieve his goal set by himself. आता ह्या टाइप मधला पर्सन जो आहे तर ते क्रिएटिव्ह पर्सन असतो. तर ह्या पर्सनचा जो वे असतो तर तो साधारण असा असतो की काहीतरी अचीव केल्याशिवाय सोसायटीमध्ये रिस्पेक्ट मिळत नाही किंवा ते स्टेटस बिल्डअप होत नाही. तर तो गोल अचीव करून स्वतःला प्रूव्ह करून मग ते सोसायटीमध्ये रिस्पेक्ट मिळवतात. तर ह्या 5 थिअरीज होत्या. मगाशी जे सांगितलं तुम्हाला की समुराई कम्युनिटीचं जपान मधलं जे एक्झाम्पल होतं, केस होती, तर त्याच्यावरून ही थिअरी इन्व्हेंट झाली. ठीक आहे. ह्या टॉपिक मध्ये 5च थिअरी होत्या. नेक्स्ट टॉपिक झाला की तुम्हाला केस स्टडी देईन. तुम्हाला नोट्स काढायच्यात तुमच्या स्वतःला आणि केस स्टडी कशी सबमिट करायची आहे किंवा कधी सबमिट करायची तर ते मेन्शन केलेलं असेल. डाऊट्स असतील तर विचारा.